मित्रांनो नमस्कार. LLB 3 इयर ऍडमिशन 2025 ची प्रोसेस जैसे थे तशीच आहे. आणखी देखील कॅप रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली नाही. LLB 3 इयरचं ऍडमिशन आणखीन सुरू का झालं नाही असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. ते केव्हा सुरू होणार? LLB 5 इयरचं कॅप रजिस्ट्रेशन सुरू होऊन 3 ते 4 दिवस झाले. मग LLB 3 इयरचं कॅप रजिस्ट्रेशन सुरू होण्यामध्ये काय अडचणी आहेत याविषयी सीईटी सेलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता एक महत्वपूर्ण रिझन याचं कारण समोर आलेलं आहे. तर हेच कारण नेमकं काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील. मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, आपण जेव्हा सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटला येतो आणि ऍडमिशन पोर्टल 2025-26 यावरती क्लिक करतो आणि इथे जर LLB 5 इयर इंटिग्रेटेड यावरती तुम्ही क्लिक करत असाल तर कॅन्डिडेट लॉग इनचं ऑप्शन इथं अवेलेबल झालेलं आहे. याचं कॅप शेड्यूल देखील तुम्हाला इथं पाहायला मिळत असेल. ऍडमिशन शेड्यूल आलेलं आहे. हे रजिस्ट्रेशन प्रोसेस 26/6 पासून सुरू झालेली आहे आणि 15/7/2025 पर्यंत इथं आपण रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आता LLB 5 इयर्स या ठिकाणी सुरू झालंय. मात्र आपण जेव्हा LLB 3 इयर या कोर्स वरती क्लिक करतो तर इथं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनचं ऑप्शन नाही ना की इथं शेड्यूल देखील पब्लिश केलेलं आहे. तर याविषयीच सीईटी सेलच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं तर त्यांनी एक महत्वपूर्ण अपडेट दिलेला आहे. ते म्हणजे असं की आणखीन LLB 3 इयरचं रजिस्ट्रेशन सुरू होण्यामागे बऱ्याचशा अडचणी आहेत. बऱ्याचशा विद्यापीठाचे रिझल्ट, डिग्रीचे रिझल्ट म्हणजेच BA असेल, BSc असेल, BCom असेल, हे रिझल्ट पेंडिंग आहेत आणि लॉ 3 इयरला बेसिक एलिजिबिलिटी आहे ती म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. LLB 5 इयरचा आपण विचार केला तर त्यामध्ये 12वी हे बेसिक एज्युकेशन आहे आणि 12वीचा रिझल्ट ऑलमोस्ट तेव्हाच लागलेला आहे. त्यामुळं 5 इयरचं रजिस्ट्रेशन करण्यामध्ये कुठल्याही अडचणी नाहीत. पण LLB 3 इयरचं रजिस्ट्रेशन सुरू करायचं म्हटलं तर 70% विद्यार्थ्याचे आणखीन ग्रॅज्युएशनचे रिझल्ट हे पेंडिंग आहेत. ते आणखीन लागलेले नाहीत. समजा आता रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचं 3rd इयर फायनलची ग्रॅज्युएशन 3rd इयरची एक्झाम दिली असेल तर त्यांना त्यांचा रिझल्ट लागल्याशिवाय, त्यांच्यापाशी रिझल्टची कॉपी असल्याशिवाय हे रजिस्ट्रेशन कंप्लीट करता येत नाही आणि याच कारणामुळं LLB 3 इयर सीईटीचं रजिस्ट्रेशन आणखी सुरू झालेलं नाही. मग हे केव्हा होईल? तर हे 10 तारखेच्या आसपास म्हणजेच 10 जुलै, ऑलमोस्ट 7 जुलै पासून होण्याची शक्यता आहे. परंतु 10 जुलैच्या आसपास कदाचित ही डेट लवकर देखील होऊ शकते. जसं हे सुरू होईल तर तुम्हाला आपल्या चॅनलवरून अपडेट देण्यात येईल. परंतु 10 जुलै पासून हे होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे रिझल्ट देखील लागतील. मग आता ज्या विद्यार्थ्यांचं रिझल्ट पेंडिंग आहे किंवा एक्झाम झालेली नाही, आणखीन एक्झाम होऊन रिझल्ट लागलेला नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय तर तुमच्या युनिव्हर्सिटीला दबाव आणायचा आहे, त्यांना फॉलोअप घ्यायचा आहे, त्यांना रिक्वेस्ट करायची आहे, मेल करायचा आहे की आम्हाला पुढच्या ऍडमिशनसाठी लवकरात लवकर आमचा रिझल्ट पब्लिश करा. एक्झाम झाली नसेल असे देखील काही विद्यार्थी आहेत की त्यांची एक्झाम जुलै महिन्यामध्ये आहे. तर आता इथं पहा, काही आपण एक मोजक्या कमेंट घेऊयात. सर, माझं BA लास्ट इयरचे पेपर जुलैमध्ये आहे तर मला ऍडमिशन घेता येईल का सर? 98% आहेत. तर पहा, आता ह्या विद्यार्थ्याला 98% आहेत आणि यांचे पेपर जुलैमध्ये आहेत. तर यांचा जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत यांना रजिस्ट्रेशन करता येत नाही आणि जोपर्यंत रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत ऑप्शन फॉर्म भरता येत नाही. तर अशा विद्यार्थ्यांकडे एकच ऑप्शन आहे. ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंड मध्ये रजिस्ट्रेशन करता आलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना एक चान्स 3rd कॅप राऊंड मध्ये दिला जातो. तर ते विद्यार्थी 3rd कॅप राऊंड मध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात.
आणखी काही कमेंट आहेत की सर आमचा रिझल्ट जुलैमध्ये आहे. आता यांचे पेपर जुलैमध्ये आहेत, तर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आमचा रिझल्ट जुलैमध्ये आहे, तर आम्ही कसं करू? तर अशा विद्यार्थ्यांनी ज्यांचे पेपर झालेले आहेत त्यांनी घाबरून जायची गरज नाही. हे रजिस्ट्रेशनची प्रोसेस जवळभर महिनाभर चालणार आहे जवळपास, आणि 1 महिन्यामध्ये तुमचा रिझल्ट लागून जाईल. कारण फायनल इयरचा रिझल्ट एक्झाम झाली की तातडीनं लावला जातो. परंतु ज्यांचे पेपर झालेले नाहीत त्यांना मात्र थोडस क्रिटिकल आहे. ते विद्यार्थी फर्स्ट कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट होऊ शकत नाहीत. तर मित्रांनो, याच कारणामुळं आपलं LLB 3 इयरचं रजिस्ट्रेशन आणखी सुरू झालेलं नाही. हे लवकरच सुरू होईल अशी आपण आशा करूयात, आणि जसं हे सुरू होईल तसं तुम्हाला हा फॉर्म कसा फिल करायचा हे समजून जाईल. यासाठी डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण चॅनलला बनवलेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना चॅनल शेअर करा. धन्यवाद.